हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण समोसाची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. सुरुवातीला आपण वरच्या स्टफिंगचं साहित्य पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण भाजीचं पण साहित्य पाहणार आहोत. सुरुवातीला आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण ओवा घेतलेला आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ, 4 चमचे मोहन. आता आपण बटाट्याच्या भाजीचं साहित्य पाहणार आहोत. उकडलेले आपण 5 बटाटे घेतलेले आहेत. फ्रोझनचे मटार घेतलेले 1 वाटी, 1 इंच आलं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. फोडणीसाठी आपण जिरे, मोहरी. मसाल्यासाठी आपण धने, हळद, बडी आणि मिरे घेतलेले आहेत. आता आपण गोड चटणीचं साहित्य पाहणार आहोत. आपण जी चिंचेची आणि गुळाची गोड चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण चिंच अर्धा तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती. त्याच्यासाठी आपण गूळ, चाट मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक परात घेतलेली आहे. आपण समोसाचं स्टफिंग बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण 1-2 वाट्या आपण मैदा घेतला होता स्वच्छ चाळून. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे. तो हातावरती थोडासा ओवा चोळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण 4 चमचे जे तेलाचं मोहन घेतलेलं आहे, याच्या जागी आपण तुम्ही तुपाचं सुद्धा मोहन वापरू शकता. आपण तेल घेतलेलं आहे आणि हे सर्व त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा घट्टसर असा डो बनवून घेणार आहोत. पण अजून थोडंसं पाणी घालून त्याचा छान असा घट्टसर डो बनवूया. आता आपला डो बनवून झालेला आहे. आपण 15 ते 20 मिनटासाठी हा असं साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण त्याच्या आतल्या स्टफिंगच्या ती भाजी बनवणार आहोत बटाट्याची. त्याच्यासाठी आपण सामोशाच्या भाजीसाठी मसाला लागतो तो आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा बडी, मिरे, जिरे ते छान असं गरम करून घेणार आहोत. ते गरम करून झालं की आपण ते एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवणार आहोत आणि त्याची मिक्सरवरती आपण जाडसर अशी ओबडधोबड अशी पूड बनवून घेणार आहोत. जास्त बारीक पण नाही करायची. आपण 30 कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, मोहरी छान तडतडली की जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि जे आपण मिक्सरवरती मिरे, धने आणि जिरेची पूड बनवून घेतली होती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर मिरची आणि आल्याचं जे आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा, तो 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा. छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा मसाला करपून येण्यासाठी त्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला आपण छान असा शिजवून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तो मसाला छान असं शिजवून झाला की आपण त्याच्यामध्ये जे फ्रोझनचे मटार घेतलेले आहेत 1 वाटी ते त्याच्यामध्ये घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जो उकडून बटाटे घेतलेले आहेत ते आपण मॅश करून घेतलेले आहेत छान. ते मॅश करून आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि सर्व आपण मिक्स करून आपण ही भाजी छान अशी परतून घेणार आहोत. एकसारखं ते आपण सर्व मसाला त्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही भाजी अशी थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण गोड चटणी बनवून घेणार आहोत. आपण एक गॅसवरती टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक अर्ध फुलपात्र इतपत पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि चाट मसाला घातलेला आहे 1 अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार थोडंसं असं मीठ घातलेलं आहे. छान असं उकळून घेणार आहोत. ते छान असं उकळलं की आपण त्याच्यामध्ये जो चिंचेचा कोळ बनवून घेतला होता तो चिंचेचा कोळ आणि हे सर्व छान असं 7 ते 8 मिनटं आपण गॅसवरती असंच उकळून घेणार आहोत. हे उकळून झालं की ते थंड करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण जो सामोशाचा मैद्याचा डो बनवून घेतला होता त्यातला आपण एक चपातीच्या आकाराचा छोटासा असा गोळा बनवून घेणार आहोत आणि तो चपातीच्या साईजचा आपण असा चपातीपेक्षा पण जास्त पातळसर असं लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता असा चपातीसारखा आपण लाटून घेणार आहोत, पण चपातीपेक्षा अजून जास्त पातळ लाटणार आहोत.
आता आपलं लाटून झालेलं आहे. आपण त्याला मधून असे कट मारून घेणार आहोत. एकच मध्यभागी असा कट मारणार आहोत. दोन्ही साईडला आपण समान करून कट मारणार आहोत आणि त्याचा आपण एक कोन बनवून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण समोशासाठी त्याचा कोन बनवून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही साईडचे जे आपण म्हणजे काट आहेत ते मध्यभागी घेणार आहोत आणि त्याचा कोन बनवून घेणार आहोत आणि तो असा पॅक करून घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. ते बाहेर न निघण्यासाठी आपण तो कोन बनवून झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये आपण आता जे ह्याचं सारण बनवलेलं आहे भाजीचं बटाट्याच्या, ते आपण भरून घेणार आहोत. त्याच्यामध्ये छान असं भरपूर भरून घेणार आहोत. आता आपलं त्याच्यामध्ये बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग भरून झालेलं आहे. आपण हे समोसा आता पॅक करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण असं छान असं पॅक केलेलं आहे आणि त्याचं म्हणजे तेलामध्ये सोडल्यानंतर ते तेलामध्ये निसटून त्यासाठी आपण असं त्याचं तोंड थोडंसं मुडपून घेणार आहोत. त्याच्या किनारी आहेत ते आपण त्याच्या थोडंसं मुडपून घेणार आहोत आतल्या साईडने. तुम्ही नाही केलं तरी चालतील, पण अशामुळे तेल खराब होत नाही जास्त. तुम्ही पाहू शकता. आपण अजून एक पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण ते उरलेल्या साईडचा आपण 2 भाग केले होते, त्यातला आपण एक बनवलेला आहे. आता एक दुसरा पाहूया आपण. त्याच्यासाठी आपण दोन्ही साईडचे जे काट आहेत आपण ते मध्यभागी घेतलेले आहेत आणि त्याचा तिरकस असा कोन बनवून घेतलेला आहे आणि तो छान असा कोन आपण पॅक करून घेणार आहोत. बोटांच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचा छान असा. आता आपला कोन पॅक करून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये जे बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग बनवलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया. आपण भरपूर असं समोसाचं स्टफिंग भरणार आहोत. त्याच्यामध्ये आपण भरपूर असं भरून घेऊया. आता आपलं भरून झालेलं आहे. आपण ते बोटाच्या साहाय्याने असं पॅक करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता असं त्याचं दोन्ही काट आहे ते तुम्ही पाणी लावून किंवा तांदळाच्या स्लरीनं पण चिकटवू शकता, पण असं केल्यानंतर पण नाही तेलामध्ये निघत. असे पॅक करून घ्यायचं आणि त्याचे काट आहे ते थोडेसे आतल्या साईडने मुडपून घ्यायचे, जेणेकरून ते तेलामध्ये गेल्यानंतर समोसा खोलला जाऊ नये त्याच्यासाठी. आता आपले समोसे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे समोसे तेलामध्ये तळून घेणार आहोत. त्यासाठी आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये समोसे सोडून घेणार आहोत. सुरुवातीला आपण एक सोडलेला आहे. आपण तो दुसऱ्या साईडने पण आपण पलटी करून घेणार आहोत समोसा. छान असा सोनेरी रंगावरती असतोपर्यंत आपण हा समोसा तळून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळणार आहोत. आपण आता त्याच तेलामध्ये आपण दुसरा पण समोसा सोडून घेणार आहोत. दोन्ही समोसे पण छान असे तळून घेणार आहोत. आपण त्याला दोन्ही साईडने छान असं अलटी-पलटी करून तळून घेणार आहोत. दोन्ही साईडने पलटी करायची, तर त्याला छान असा कलर येतो. आता आपला समोसा तळून झालेला आहे. आपण आता काढून घेऊया आणि दुसरा पण आपला तळून झालेला आहे. आपण तो पण काढून घेणार आहोत. आपण घरच्या साहित्यामध्ये आपला समोसा तयार झालेला आहे. समोसा आणि चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.